हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आजोबांचं रहस्य. अर्णव कुलकर्णी, BA सेकंड इयर. कृपया स्टाफ रूममध्ये या. कॉलेजच्या स्पीकरवरून आलेला हा अनपेक्षित आवाज ऐकून अर्णव थोडा चकित झाला. तो शांतपणे उठून स्टाफ रूमकडे गेला. साधारण गोंडस चेहऱ्याचा, अभ्यासात उत्तम असा अर्णव सगळ्यांचा आवडता विद्यार्थी होता. स्टाफ रूममध्ये गेल्यावर वृद्ध इंग्रजीचे प्राध्यापक प्रोफेसर देशमुख खुर्चीत बसलेले दिसले. त्यांचा चेहरा थोडा गंभीर, पण नजरेत एक वेगळी ऊब होती. "हो सर, बोलावलं का? " अर्णवने नम्रतेने विचारलं. देशमुख सरांनी थोडं थांबून एक पांढरा लिफाफा त्याच्या हातात दिला. "हे पत्र फक्त तुलाच वाचायचं आहे आणि मग ठरवायचं की तू मला पुन्हा भेटायचं का नाही. " अर्णवने पत्र घेतलं. त्या लिफाफ्यावर लिहिलं होतं, "अर्णव, तू माझा नातू आहेस. " क्षणभर त्याला वाटलं ही काहीतरी गंमत आहे, पण सरांच्या डोळ्यात काहीतरी होतं, जिथे खोटेपणा नव्हता. घरी पोहोचल्यावर तो काही बोलला नाही. आई माया कुलकर्णी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात होती. त्यांनी त्याच्याकडे पाहून विचारलं, "काय झालं रे, आज इतका शांत का आहेस? " "काही नाही आई, कॉलेजमध्ये थोडं विचित्र झालं. " एवढंच म्हणत तो खोलीत गेला. दरवाजामागे बसून त्याने पत्र वाचायला सुरुवात केली. "प्रिय अर्णव, तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला खूप वर्षापासून ओळखतो. तू माझ्या मुलीचा मुलगा आहेस. हो, माझ्या माया नावाच्या मुलीचा. तिने लग्नाआधी तुला जन्म दिला होता, पण समाजाच्या भीतीने तुला गुप्त ठेवलं आणि आता माझं आयुष्य संपत आलंय. म्हणून मी तुझ्यासमोर सत्य ठेवतो आहे. तुझा आजोबा प्राध्यापक देशमुख. " अर्णवचा श्वास अडकला. त्याला आपले कान आणि डोळे दोन्ही विश्वास ठेवत नव्हते. "आई, लग्नाआधी मूल? मग मी कोण? " डोकं गरगरायला लागलं. दुसऱ्या दिवशी त्याने कॉलेज गाठलं आणि थेट देशमुख सरांच्या खोलीत गेला. "हे खरं आहे का? " अर्णवच्या आवाजात राग, अविश्वास आणि वेदना एकत्र होत्या. देशमुख सरांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. "खरं आहे, पण हे सत्य तुला सांगणं माझं काम नव्हतं, मायाचं होतं. आईनं हे कसं केलं, मला हे सांगितलंच नाही. " सरांनी खुर्चीवरून उठत खिडकीकडे पाहिलं. "तुझी आई खूप धैर्यवान आहे अर्णव. तिने जगाशी लढून तुला वाचवलं. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. समाजाच्या डोळ्यात सन्मान टिकवायचा म्हणून तिला हे लपवावं लागलं. मग ती तुला कधी सोडून गेली नाही. ती तुला आपल्या बहिणीकडे सोपवून दर आठवड्याला तुला पाहायला येत असे. " अर्णवचं डोकं सुन्न झालं. "मग माझा खरा बाबा कोण? " सरांनी हळू सुस्कारा टाकला. "तो आता हयात नाही. अपघातात गेला. तेव्हा माया कॉलेजमध्ये होती आणि तुझ्या अस्तित्वासाठी ती एकटी लढली. " घरी आल्यावर अर्णवने आईसमोर ते पत्र ठेवलं. माया काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. "हो अर्णव, हे सगळं खरं आहे. " ती पुढे म्हणाली, "मी कॉलेजमध्ये असताना तुझ्या वडिलांवर प्रेम केलं. आम्ही लग्न ठरवलं होतं, पण त्यांचा अपघात झाला. त्यावेळी मी गर्भवती होते. घराबाहेर काढलं गेलं. समाजाने तिरस्कार केला. तुझ्या मामाने माझी मदत केली आणि काही महिन्यांनी मी पुन्हा शिक्षण घेऊन नोकरी मिळवली. मी तुला माझ्या बहिणीकडे सोपवलं, कारण त्यावेळी मला स्वतःचं आयुष्य उभं करायचं होतं. " अर्णव गप्प होता. आईच्या डोळ्यात लाज नव्हती, पण वेदना होती. ती म्हणाली, "मी तुला गमावलं नाही रे, फक्त थोड्या काळासाठी लपवलं होतं. दर वाढदिवसाला, दर परीक्षेच्या दिवशी मी देवाला तुझ्यासाठीच प्रार्थना केली. " अर्णवचे डोळे पाणावले. त्याने आईला मिठी मारली. त्या क्षणी दोघांच्या हृदयातील वर्षानुवर्षे साठलेली भावना बाहेर पडली. काही दिवसांनी देशमुख सरांची तब्येत बिघडली.
अर्णव आणि माया दोघंही रुग्णालयात गेले. सरांनी थोडं हसत अर्णवचा हात धरला. माझं आयुष्य आता संपलंय, पण मी शांत आहे, कारण माझं रक्त पुन्हा माझ्यासमोर उभं आहे. त्यांनी मायाकडे पाहिलं. तू माझा अभिमान आहेस बाळा. तू समाजाशी लढलीस, पण स्वतःला कधी हरवू दिलं नाहीस. त्या रात्री सरांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं. अर्णवने त्यांच्या वस्तूतून एक डायरी शोधली. त्यात त्याचं नाव, त्याचा पहिला फोटो आणि एक नोंद होती. कधीतरी तो माझ्यासमोर उभा राहील आणि माझं आयुष्य पूर्ण होईल. अर्णवने त्या डायरीत एक ओळ वाढवली. हो आजोबा, तुमचं आयुष्य पूर्ण झालं आणि माझं सुरू झालं सत्यासोबत. आई आणि मुलगा मंदिरात गेले. प्रार्थनेत दोघांचेच डोळे पाणावले. पण त्या पाण्यात अपराध नव्हता, होता फक्त स्वीकार. कधी कधी सत्य लपवणं ही चूक नसते, ती संरक्षणाची गरज असते. मायाने ते केलं आणि त्या एका पत्रानं आई मुलाचं नातं नव्यानं जन्म घेतलं. ही कथा जे दाखवते की काही रहस्य उघड झाली तर ती नाती तोडत नाहीत, तर ती त्यांना नव्याने जन्म देतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.